इलेक्ट्रो, और फिर हम उसके बीच में थोड़ा सा गैप रखते हैं और फिर यहां पे लिखते हैं स्टैटिक्स. आता सगळ्या गावाला माहिती आहे, सबके कॉलेज में, सबके इंडिव्हिज्युअल कॉलेज में ये चॅप्टर चल रहा है. प्रत्येक जण आपल्या पुढे आहे, म्हणजे ऍटलिस्ट त्यांचं प्रत्येकाचं एक एक लेक्चर झाले. तो इसका मतलब सबको ये हुआ है, तो सबको पता है इलेक्ट्रोस्टैटिक्स का मीनिंग क्या होता है. बराबर है ना. तो मैकेनिक्स वालों को ये पता है कि स्टैटिक्स का मतलब होता है स्थिर, यानी वो होता है रेस्ट, यानी वो मोशन में नहीं रहते. बराबर है ना. तो चलो ये इसको हमने ऐसा बोला, चलेगा ना. फिर इसका मतलब क्या होता है इलेक्ट्रो. इलेक्ट्रो वर्ड किसके लिए हमने दिया है? मिस्टर बदीर, कितनी बार हम आपको समझाए की जेवायच्या वेळी जेवायचं, झोपायचं झोपायचं. सगळं जर एक काम करत असलं की आम्ही दुसरं काहीतरी वेगळं सांगतोय काय त्यासाठी. किती पण वेळा सांगा, तेच करणार का आपण? तो इलेक्ट्रो स्टैंड्स फॉर, ये वर्ड यहाँ पे किस लिए है? तो ये वर्ड है यहाँ पे चार्ज के लिए. तो इलेक्ट्रोस्टैटिक्स ये जो चैप्टर है, चाहे वो एनसीईआरटी हो, चाहे स्टेट बोर्ड हो, कुछ भी हो, इलेक्ट्रोस्टैटिक्स ये एक वर्ड है और उसका मीनिंग क्या होता है? यहाँ पे चार्जेस किस फॉर्म में होते हैं? रेस्ट फॉर्म में. तो चार्जेस अगर रेस्ट फॉर्म में है तो ऑब्वियसली हम स्टडी करते हैं किसका? चार्जेस का. एंड चार्जेस के बिहेवियर का, वो किस तरह से बिहेव करते हैं. साइकोलॉजी पता है ना आपको? साइकोलॉजी, इंसान किस तरह बिहेव करता है हम सोचते हैं ना, वैसे ही ये जो चैप्टर है ये क्या करता है? तो ये स्टडी करता है किसका? चार्जेस का और उसके बिहेवियर का. लेकिन वो जो चार्जेस है वो किस फॉर्म में होते हैं? रेस्ट में होते हैं. लेकिन जब चार्जेस मोशन में आते हैं ना, तो चालू होता है अपना करंट इलेक्ट्रिसिटी. क्या चालू होता है? और वो आपको शायद 9th और 10th में होता है चैप्टर. तो इसका मतलब अगर इलेक्ट्रोस्टैटिक्स में हम चार्जेस का स्टडी करते हैं, लेकिन वो चार्जेस कैसे? रेस्ट में, तो उसका डेफिनेशन भी उसी तरह बनेगा ना. तो व्हाट इज मीन बाय इलेक्ट्रोस्टैटिक्स, और इलेक्ट्रोस्टैटिक्स कैन बी डिफाइंड एज ऐसा कुछ तो लिखना पड़ेगा ना. तो किस तरह से लिखेंगे? अरे कुछ तो ठीक से उसको बनाना पडेगा ना. आता आम्ही एवढे छोटे नाही राहिले, स्पून फिडिंग करतो ना, चमच्याने चारणं नाही ना. तुम्ही मोठे झालात. हाँ चलेगा, इस तरह भी चलेगा. और उसको थोड़ा अच्छा बनाएंगे, ये भी अच्छा है. उसको थोड़ा सा गुड, बेटर और बेस्ट होता ना, उसी तरह से. कुछ नहीं, कोई नहीं बताएगा. अब बताएगा हमारा टैलेंटेड बंदा. सबको आता है. कोणाचं एवढं बधीर नसतं. नाटक करतात काय काय लोक, येत असताना सांगत नाही. मी जर म्हणलं मी कॅडबरी देतो, मग सांगायला चालू कर मला मी देतो, मी सांगतो. कोण बताएगा? अंबर. चलेगा, इसी तरह चलेगा. हाँ मना ना. अरे वाह वाह वाह. तो चलो प्रतीक्षा. चलिए ठीक है. तो ये जो इलेक्ट्रोस्टैटिक चैप्टर है, ये बायोलॉजी का पोर्शन है क्या? केमिस्ट्री का? तो किसका है? तो फिजिक्स का एक ब्रांच है ना ये.
तो उसी तरह वो लोग भी डिफाइन करते हो, अच्छा लगता है ना थोड़ा सा। तो क्या बोलेंगे, तो ये लोग बोलेंगे इलेक्ट्रो इलेक्ट्रो ए बब्बा हाँ इलेक्ट्रोस्टैटिक्स इलेक्ट्रोस्टैटिक्स। फिर आगे वो ये तो सबको पता है ना, कैन बी डिफाइंड एज, डिफाइन तो उसको करना पड़ेगा ना, कैन बी डिफाइंड एज द ब्रांच। ये ब्रांच है यार, किसका ये ब्रांच, ब्रांच ऑफ बायोलॉजी, फिर द ब्रांच ऑफ फिजिक्स। और ये विच डील्स यानी वो स्टडी करता है, विच डील्स विथ चार्जेस। लेकिन ये चार्जेस किस तरह से होते हैं, तो हम लिखे चार्जेस एट रेस्ट। बन गया ना अच्छा डेफिनेशन, बराबर है ना। उसमें आप कुछ भी और दो चार वर्ड ऐड कर सकते हो। इसका मतलब हमें पर्टिकुलर स्टडी करना है किसका, चार्जेस का। तो सबसे पहले हमारा मोटो क्या होना चाहिए कि हमें अगर इलेक्ट्रो स्टडीज का स्टडी करना है तो डिटेल एनालिसिस किसका होना चाहिए, चार्ज का। और इसलिए हम शुरुआत करते हैं चार्ज से, समझ गए। तो हमारा फर्स्ट सब टॉपिक जो होता है वो होता है इलेक्ट्रिकल चार्ज, उसका बेसिक अभी हमें पढ़ना है, समझ गए क्यों पढ़ते हैं। तो आपको जो पहला नोट्स मिला है उसका टाइटल क्या है, बराबर है। तो जब भी हम कोई भी चीज पढ़ते हैं तो इतना इतना डिटेल में और पूरा की पूरा प्लान होना चाहिए कि भाई हमें ये चीज पढ़नी है, तो उसका फंडामेंटल क्या है, तो चार्ज है। तो चार्ज हमें पढ़ना है सबसे पहले, समझ गए। तो ठीक है, चलो अभी थोड़ा सा हम पढ़ते हैं चार्ज के बारे में। किसके बारे में पढ़ते हैं हम, चार्ज के बारे में। तो अगर हमें चार्ज के बारे में थोड़ा भी पढ़ना है, कुछ समझना है, तो सबसे पहले हमें क्या करना है, आणि तीन को बरं का, दोन प्रकारचे चार्ज असतात, एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह, असं होतं तसं होतं, हे सगळ्यांना माहिती आहे। आम्ही 11वीला होतो तरी तेच करत बसतो, थोडस डिटेल मध्ये जाऊ। बेसिकली हमें थोड़ा सा स्टडी करना है इलेक्ट्रिसिटी का, किसका, अभी इलेक्ट्रिसिटी बोलोगे, इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिसिटी। अगर हम इलेक्ट्रिसिटी बोलते हैं तो ऑटोमेटिकली जो भी बच्चा है वो बोलता है इट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी। सबको पता है इलेक्ट्रिसिटी की एक एनर्जी का फॉर्म है, सबको पता है। लेकिन अगर इलेक्ट्रिसिटी का नेचर और उसका डिटेल एनालिसिस अगर हमें करना है, इलेक्ट्रिसिटी कशी असते, आता प्रत्येकाच्या घरात इलेक्ट्रिसिटी आहे। तुम्ही इमॅजिन करा, आज मंगळवार, आज लाईट उशीर आली, इथं माझं लेक्चर आज मी 5ला 10 मिनिट किंवा 5 मिनिट कमी असताना चालू झालं, लाईटच नव्हती। तुम्हीच इमॅजिन करा, लाईट नसल्यानंतर आपल्याच घरातली सगळी कामं खोळंबलेली असतात, सारे के सारे काम पे उसका इफेक्ट होता है, बराबर है ना। तो ये जो इलेक्ट्रिसिटी है इसका नेचर, इलेक्ट्रिसिटी के बारे में अगर हमें बोलना है, इलेक्ट्रिसिटी म्हटल्यानंतर काही कॉमन वर्ड्स येतात, त्याच्यात पहिला शब्द असतो करंट, बरोबर है ना। तो करंट क्या होता है, तो उसमें चार्ज फ्लो होता है, बराबर है कि नहीं। तो चार्ज क्यों फ्लो होता है, चार्ज बेसिकली होता क्या है, मग सगळ्या असंख्य प्रश्नांची उत्तर देण्यासाठी मागच्या काही वर्षांमध्ये वेगवेगळ्या सायंटिस्ट लोकांनी वेगवेगळ्या थिअरीज जगासमोर आणून मांडल्या की असं काम करतं, तसं काम करतं, हे काम करतं, ते काम करतं। मग इलेक्ट्रिसिटी समजून घेण्यासाठी जी सगळ्यात बेस्ट थिअरी वर्ल्ड मध्ये आता आपल्या समोर आहे किंवा आता आपल्याकडे आहे, सगळ्यात बेस्ट म्हटलं बेसिकली सायन्स म्हणजे मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे, तुम्ही माझ्याकडे फाउंडेशनला असताना मी डबल एकदा रिपीट करतो म्हणजे तुम्हाला कॉन्सेप्ट क्लियर होईल। साइंस के बारे में आप किस तरह से सोचते हो, रुको अभी रुको, फिर से रिटर्न आएंगे। यहां पे देखो, अभी इसको मैथ्स बोलेंगे, मैथ्स, और इसको बोलेंगे साइंस। ठीक से देखना, अभी हम जाएंगे लगभग 2000 साल पहले, 2000 क्यों, चला 500 वर्ष आपण म्हणूया इन 1400 बीसी नहीं
इन 1400 फक्त म्हणून आपण एडी ना. चलो, इसका मतलब लगभग 600 ईयर्स एगो. तो जवळपास 600 वर्षांपूर्वी साइंस में हम लोग क्या पढ़ते थे पता है आपको? साइंस में पूरी दुनिया क्या पढ़ती थी? तो ये पढ़ते थे, ये अपना अर्थ है और अर्थ के अराउंड चक्कर कौन लेता है? तो अपना सन. तो लगभग 600 साल पहले हम ये पढ़ते थे. आज हम क्या पढ़ते हैं कि यहां पे सन है और हम उसके चक्कर काटते हैं, बराबर है कि नहीं? तो ये सन सेंट्रिक है, यानी सोलर. सन सेंट्रिक थियरी अभी हम पढ़ते हैं, सन अंदर है और अर्थ रोटेट होते. लेकिन 600 साल पहले हम क्या पढ़ते थे कि अर्थ यानी अपना जियो का मतलब समझते हैं, जियोग्राफी यानी भू यानी जमीन अपना, यानी अर्थ अपना. तो अर्थ सेंटर में है और बाकी के सारे प्लैनेट्स और जो कुछ है ये अराउंड घूमते, किसके? अर्थ के. तो उसको हम बोलते थे जियो सेंट्रिक थियरी बोलते थे. क्या बोलते थे? जियोसेंट्रिक. यानी सेंटर में कौन आता है? अर्थ. तो कुछ सालों बाद जब कोपरनिकस, केपलर, गैलीलियो ये साइंटिस्ट आए और उन्होंने ये प्रूव किया कि वो जियोसेंट्रिक थियरी गलत है. सेंटर में अर्थ है, ऐसा है, बराबर की. तो साइंस में क्या होता है कि आज हम जो सोच रहे हैं वो कुछ सालों बाद चेंज भी हो सकता है. आता मला सांगा, 600 वर्षांपूर्वी त्यांनी सांगितलं असं असं असेल, चुकीचं निघलं ना, बरोबर आहे की नाही? तुम्हाला माहित असेल की काही लांब ते जाऊ दे 500-600, फार तर फार 1890 1990 म्हणजे 150 वर्ष पण नाही, 150 इयर्स आपण म्हणतो, 150 वर्षांपूर्वी असं सांगितलं जात होतं की सगळ्यात छोटा कोण आहे? ऍटम. ऍटम पेक्षा जगात काहीच छोटं नाही असं अजून केलं. ऍटम से छोटा कुछ भी नहीं होता ऐसा लोग बोलते थे. लेकिन नियर अबाउट 1890 के आसपास सर जे थॉमसन, उनको क्या पता चला? इलेक्ट्रॉन. अब वो इलेक्ट्रॉन एटम से बाहर निकल रहा था ना, तो डेफिनेटली इलेक्ट्रॉन एटम से छोटा ही होगा ना, पक्का ना? तो कुछ सालों पहले लोग क्या बोलते थे? एटम से छोटा इस दुनिया में कुछ नहीं हो सकता. तो एटम से छोटा इलेक्ट्रॉन हुआ ना, तो एटम से छोटा न्यूक्लियस होता है, न्यूक्लियस के अंदर फिर आपको प्रोटॉन और न्यूट्रॉन मिलते हैं. तो इसका मतलब साइंस में क्या होता है कि अभी हम ये पढ़ रहे हैं, ये वर्ल्ड का सबसे बेस्ट नॉलेज होता है, लेकिन कुछ सालों बाद वो सही भी रह सकता है और या उसमें कुछ चेंजेस भी हो सकते हैं, वो गलत भी हो सकता है. समझ रहे बात? तो इस तरह से साइंस काम करता है. लेकिन यहां पे मैथ्स 600 साल पहले 2 + 2 कितने होते थे? 4. लेकिन आज 2 + 2 ये होते 6, बराबर है कि नहीं? तो आज भी ये 4 ही है और 100 सालों बाद डेफिनेटली 2 + 2 होंगे 0, 4 ही होंगे ना. समझ रहे हो ना बात को? तो इस तरह से हम कंपेयर करते हैं. तो ऐसा ही हुआ, इलेक्ट्रिसिटी. मग ह्या सायंटिस्ट सांगायचं याच्यामुळे इलेक्ट्रिसिटी होते, इलेक्ट्रिसिटीचं नेचर असं आहे तसं. खूप साऱ्या थिअरी आल्या इलेक्ट्रिसिटी समजावून सांगण्यासाठी. पण बाळांनो, कुठल्याच थिअरीला परफेक्ट इलेक्ट्रिसिटी कॉन्सेप्ट एक्सप्लेन करता आली नाही. आणि मग काही दिवसांनी थिअरी आली मॉडर्न ॲटॉमिक थिअरी. कुठली थिअरी आली? मॉडर्न ॲटॉमिक थिअरी आली. आणि सगळ्या गावाला माहिती असायला हवं की इथं मात्र आपण कोणाचा ऐकतो? नील्स बोहर का हम, बरोबर आहे की नाही? आणि मग ही थिअरी काय सांगते तर तुम्हाला चार्ज समजून घेण्यासाठी ही थिअरी सगळ्यात कामाची आहे. कारण इलेक्ट्रिसिटी मध्ये फ्लो कोणाचा होतो? चार्जेसचा. अरे इलेक्ट्रिसिटी में फ्लो किसका होता है? करंट का मतलब क्या होता है? रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. तो चार्ज के बारे में अगर हमें पढ़ना है तो हमें कहां पे जाना पड़ेगा? मॉडर्न एटॉमिक थ्योरी को देखना पड़ेगा. फिर मॉडर्न एटॉमिक थ्योरी क्या होती है पता है आपको? तो मॉडर्न एटॉमिक थ्योरी सबसे पहले कल हमने बोला था ना, ये अभी हमारे पास क्या होता है? मैटर होता है. क्या ये मैटर करतो ना सगळ्यांना? दिसतो पदार्थ.
फिर मैटर को हमने छोटा 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 कट किया, और फिर हम एक ऐसे लेवल पे जाते हैं जिसको हमने बोला मॉलिक्यूल्स। क्या बोला? फिर मॉलिक्यूल्स को फिर हमने कट किया तो क्या बने? एटम्स। तो जो भी कुछ एटम अभी हमारे पास होता है, एटम, तो मॉडर्न एटॉमिक थ्योरी क्या बोलते हैं? ठीक से सुनो, मॉडर्न एटॉमिक थ्योरी किस तरह से काम करती है। तो इसमें ये n नंबर ऑफ एटम्स होते हैं, n नंबर ऑफ एटम्स, इतने सारे एटम्स होते हैं, और उसमें से हमने एक एटम चूज किया। क्या लिया हमने अभी? एटम्स लिया। ये अभी हमने एटम लिया। अब एटम के अंदर क्या होता है? ये न्यूक्लियस होता है, और ये अंदर वाला न्यूक्लियस है और बाहर वाले खूप सारे ऑर्बिट्स होते हैं। मग याच्यात हा घेतला आम्ही एक इलेक्ट्रॉन, तर मध्ये काय घेतला आम्ही? हा प्रोटॉन। मग बाळांनो, तुम्हाला सगळ्यात अगोदर कळायला पाहिजे की जर तुम्हाला जे काही समजून घ्यायचं त्यासाठी तुम्हाला अगोदर कळायला पाहिजे इलेक्ट्रॉन। काय कळायला पाहिजे? इलेक्ट्रॉन हा एक फंडामेंटल पार्टिकल आहे, फंडामेंटल, मूलभूत ज्याला नाव दिलं तर फंडामेंटल चार्ज भी आप उसको बोल सकते। आणि मग दुसरा घेतला मी प्रोटॉन। काय घेतला मी? प्रोटॉन। आणि मग हे दोन फंडामेंटल चार्जेस हे कुठे असतात? इनसाइड दी ऍटम असतात, पण प्रोटॉन मात्र कुठे असतो? इनसाइड दी ऍटम, पण कुठे? इनसाइड दी न्यूक्लियस अगेन, बरोबर आहे की नाही? आणि इलेक्ट्रॉन तर हा असतो न्यूक्लियसच्या बाहेर। मग याला न्यूक्लियस म्हणूया आणि याला आउटर न्यूक्लियस म्हणूया। न्यूक्लियस आणि आउटर न्यूक्लियस असे दोन सेक्शन असतात कुठे? इनसाइड दी एटम। तो एटम के अंदर क्या होता है? न्यूक्लियस, और उसके बाहर क्या होता है? आउटर न्यूक्लियस, और उसके वहां पे कौन घूमता है? इलेक्ट्रॉन घूमता है। मग आता ते ऑर्बिट, सेल्स, त्याचं कॉन्फिगरेशन, सगळं सगळं दॅट इज द पार्ट ऑफ केमिस्ट्री। आपण ते नंतर ते केमिस्ट्री सर माझ्यापेक्षा खूप चांगलं सांगते। मग बाळांनो, जर तुम्हाला इलेक्ट्रिसिटी समजून घ्यायची आहे तर तुम्हाला ऍटम समजून घ्यावं लागलं, आणि मग सायंटिस्ट लोकांनी सांगितलं की जनरली तुम्हाला जे मटेरियल दिसतात ते न्यूट्रल दिसतात। कसे दिसतात तुम्हाला? न्यूट्रल दिसतील। मग हे न्यूट्रल जे दिसतात त्याचं रिझन काय आहे? मग सायंटिस्ट लोकांनी ऍटॉमिक लेवलला एक्सप्लेन केलं की ऍटमच्या आतमध्ये फंडामेंटल चार्जेस आहेत, त्याच्यापैकी इलेक्ट्रॉनला आम्हीच नाव दिलं निगेटिव्ह म्हणून, तर प्रोटॉनला काय नाव दिलं? पॉझिटिव्ह। म्हणजे निगेटिव्ह पॉझिटिव्ह हे फंडामेंटल दोनच प्रकारचे चार्जेस आहेत नेचरमध्ये, आणि ते सगळं बॅलन्स करतात। मग जनरली आम्ही जो काही मॅटर बघतो तो आम्हाला इलेक्ट्रिकली कसा दिसतो? मोठ्या लेवलला न्यूट्रल। तो ये न्यूट्रल क्यों होता है? तो फिर ये एटॉमिक थ्योरी हमें समजाती है। मग थ्योरी काय म्हणते? तर जनरली ऍटम्स हे कसे असतात? न्यूट्रल असतात। का न्यूट्रल असतात? मग त्यांनी एक एक्झाम्पल सांगितलं। फॉर एक्झाम्पल आम्ही घेतो म्हटले हायड्रोजन। काय घेतो आम्ही? मग हाइड्रोजन हा पदार्थ है कि नहीं? एलिमेंट है ना। तो उसका हमने एक एटम चूज किया। क्या लिया हमने? एटम चूज। अब उसके एटम के अंदर झांक के देखा तो क्या पता चला कि उसके अंदर फंडामेंटल चार्ज इलेक्ट्रॉन कितने होता है? एक, और प्रोटॉन एक। तो इसका मतलब यहां पे एक इलेक्ट्रॉन और ये क्या होता है? प्रोटॉन। जब भी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स और नंबर ऑफ प्रोटॉन बैलेंस होते हैं तो वो जो भी कुछ मैटर है वो किस तरह से बिहेव करता है? न्यूट्रल। मग तो न्यूट्रल बिहेव करेल किंवा चार्ज बिहेव करेल, ह्या दोन्हीसाठी रिस्पॉन्सिबल कोण असतं? तर नंबर ऑफ फंडामेंटल चार्जेस। म्हणजे जर तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये मॅटर समजून घ्यायचं आहे तर तुम्हाला काय करावं लागेल? तर ऍटॉमिक लेवलला जावं लागेल। मग समजा बाळांनो, या ऍटम मधला इलेक्ट्रॉन बाहेर पडला। कुठे गेला? बाहेर। बाहेर इन द सेन्स त्याने काय सोडलं? तर ऍटम सोडलं, त्याचं घर सोडलं, आणि तो कुठे आला? बाहेर आला। आणि त्या केसमध्ये त्या इलेक्ट्रॉनला तुम्ही म्हणत असता फ्री इलेक्ट्रॉन। कसला इलेक्ट्रॉन म्हणत असता? फ्री इलेक्ट्रॉन क्या होता है समझ में? फ्री इलेक्ट्रॉन एटम के अंदर होता है, एटम के बाहर आता है। पक्का ना? एटम के बाहर। आणि मग तशा पद्धतीचे इलेक्ट्रॉन्स अवेलेबल असतात। कशामध्ये? तर जनरली गोल्ड, सिल्वर, ॲल्युमिनियम, कॉपर, प्लॅटिनम यांना तुम्ही मेटल्स म्हणता। आयर्न यांना तुम्ही काय म्हणता? मेटल्स म्हणता। मग जनरली फ्री इलेक्ट्रॉन्स कुठे अवेलेबल असतात? मेटल्स मध्ये। आणि मग त्याच्या अक्रॉस जर तुम्ही बॅटरी जोडली तर ते फ्री इलेक्ट्रॉन पळायला लागतात, आणि एका पर्टिक्युलर डायरेक्शनला पळाले की मग तुम्ही त्याला म्हणता करंट इस्टॅब्लिश झाला। बरोबर आहे ना?
मग करंट कोणाचा झाला तर फ्री इलेक्ट्रॉनचा, मग ते इलेक्ट्रॉन फ्रीच का झाले? मग ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला कोण देतं? तर तुम्हाला ही उत्तरं मिळतात मॉडर्न ऍटॉमिक थिअरी कडून. लक्षात आलं का? म्हणून तुम्हाला अगोदर ऍटम समजला पाहिजे. मग ऍटमच्या आतमध्ये जर गेलात तुम्ही तर फंडामेंटल चार्जेस किती असतात? 2 असतात. आणि त्या फंडामेंटल चार्जेसवरून तुम्हाला नेचर ऑफ मटेरियल समजत असतं. मग कुठलंही मटेरियल कसं आहे हे समजण्यासाठी तुम्हाला हे फंडामेंटल चार्जेसची संख्या बघायची असते. काय बघायची असते? संख्या. मग आता आपण नेक्स्ट पेज वरती जाऊ. मग आता बघा, नेचर ऑफ मटेरियल. नेचर ऑफ मटेरियल. नेचर ऑफ मटेरियल. कौन सा मटेरियल किस तरह से बिहेव करेगा, ये किसके ऊपर डिपेंड होता है पता है आपको? तो ये डिपेंड होता है, दैट इज डिपेंड्स ऑन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स एंड नंबर ऑफ प्रोटॉन्स. इसके ऊपर डिपेंड रहता है. आणि मग त्याच्यात आपण आता काही एक्झाम्पल्स घेऊया वेगवेगळे. आता मग तुम्ही मला सांगा, पहिलं एक्झाम्पल मी म्हटलं इफ नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन. मग एक मॅटर असा आहे ज्याच्यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आणि नंबर ऑफ प्रोटॉन दोन्ही सेम आहेत म्हटलं, दोन्हीच्या दोन्ही सेम आहेत म्हटलं, तर ते मटेरियल कसं बिहेव करेल? त्याच्यावर पॉझिटिव्ह असेल, चार्ज निगेटिव्ह असेल का न्यूट्रल असेल? तो न्यूट्रल समजणे केले. आता कालचं लेक्चर आठवतंय का? आतापर्यंत तुम्ही ऐकलेलं असतं न्यूट्रल म्हणजे चार्ज नाही. मी काल काय सांगितलं होतं? न्यूट्रल में चार्ज होता है लेकिन दोनों बराबर अमाउंट में होता है. बरोबर आहे ना? म्हणजे याचा अर्थ जर नंबर ऑफ निगेटिव्ह चार्ज आणि नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज एकत्र आला तर तो ऑब्जेक्ट तुम्ही काय म्हणून काम करतो तुमच्यासाठी? न्यूट्रल. बरोबर आहे की नाही? और ये पर्टिकुलर चैप्टर में हमें न्यूट्रल पढ़ना नहीं है, हमें क्या पढ़ना है? चार्ज मैटर पढ़ना है. बरोबर की नाही? मग आता मला सांगा रे, मी जर असं म्हटलं, मी म्हटलं इफ नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज लेस देन नंबर ऑफ प्रोटॉन्स, असं बोललो. इसमें इलेक्ट्रॉन लेस है ना और प्रोटॉन ज्यादा है. प्रोटॉन ज्यादा है, इलेक्ट्रॉन कम है, तो डोमिनेशन किसका ज्यादा है? प्रोटॉन्स का. बराबर है नहीं? तो वो जो पर्टिकुलर मैटर होगा उसके ऊपर कौन सा चार्ज ज्यादा होगा? तो हमने कल ऐसा बोला था ना, ये सोडियम ने 1 इलेक्ट्रॉन दिया था तो बचा क्या था? 1 प्रोटॉन बचा था ना उसमें, खाली प्रोटॉन, बाकी की पेयर्स हमने लगाई थी, शादी कराई थी उनकी. बराबर है कि नहीं? चलो, इफ नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर ग्रेटर देन नंबर ऑफ प्रोटॉन्स, तो यहां पे हमने ऐसा बनाया था ना, तो एक्चुअल मैटर यही होता है ना, एक तो न्यूट्रल होगा, नहीं तो पॉजिटिव होगा, नहीं तो निगेटिव होगा. बराबर है कि नहीं? समझ में आ रहा है? और यहाँ पे हमें खाली चार्ज पढ़ना है. तो चार्ज अगर दोनों सेम हो गए पॉजिटिव निगेटिव तो किस तरह से बिहेव करेगा? न्यूट्रल. अगर पॉजिटिव ज्यादा हुआ तो पॉजिटिव का डोमिनेशन बढ़ेगा, निगेटिव ज्यादा हुआ तो निगेटिव का डोमिनेशन बढ़ेगा. समझ में आया? पक्का? तो नेचर में इसके अलावा कुछ होता है क्या? 3 तो चीजें है ना, सिंपल है ना. मला असं वाटतं हे सगळ्यात सोपं आहे. बरोबर आहे ना? मग इथपर्यंत बाळांनो ही सुंदर साधी बेसिक गोष्ट कळली का तुम्हाला? आणि हे सगळं समजण्यासाठी कुठे जावं लागलं? इनसाइड दी ऍटम. बरोबर आहे ना? पक्का कळालं तुम्हाला? मग आता मॉडर्न ऍटॉमिक थिअरी नियर अबाउट 120-115 इयर्सचे आहे, म्हणजे 100 वर्ष तुम्ही पकडू शकता. पण आता आपण थोडंसं पाठीमागे जाऊया, थोडंसं पाठीमागे. म्हणजे किती? तर आपण म्हणलं 1000 वर्ष मागे जाऊया. चालेल ना? तो वहां पे हम एक चीज पढ़ने वाले, उसका आंसर मॉडर्न एटॉमिक थ्योरी देगी. कारण बाळांनो मी तुम्हाला सांगितलं इलेक्ट्रोस्टॅटिक्स फिनॉमेना हा काल परवा नाही, 1000 वर्षांपूर्वी ऑब्झर्व्ह झालेलं आहे. पण ते तसंच का बिहेव होतं याचं आन्सर आमच्याकडे नव्हतं. त्याचं आन्सर कोणी दिलं? मॉडर्न एटॉमिक थिअरीने दिलं. मग आम्ही मागेच गेल्यानंतर आम्ही काय स्टडी करणार आहोत तर नीट ऐका. समजा बाळांनो माझ्याकडे हा एक ग्लास रॉड आहे. काय आहे हा? ग्लास मटेरियल का बना हुआ रॉड है, ग्लास रॉड. अरे काचेची कांडी कळते ना, ग्लास रॉड. और यहाँ पे सपोज ये
एक क्लॉथ आहे, सिल्क क्लॉथ आहे. कसलं कापड आहे बाळांनो? सिल्क कापड आहे. माझा रुमाल पण थोडक्यात घेतला. हा कशाचा रुमाल आहे? हा सिल्क. अरे कळतं ना, रेशम असतं ना. हा कशाचा रुमाल आहे? सिल्क. आणि ही कशाचा रॉड है? ग्लास. पक्का? तो ये दोनों की दोनों इनिशियली बोथ आर मैटर्स ना, पदार्थ है ना. तो ये किससे बने होंगे? एटम से. ऑब्वियसली जो भी दुनिया में किससे बनता है? एटम से तो बनता है ना. मग हे कशाने बनलंय? एटम से. ये किससे बना है? एटम से. तो इसमें कितने एटम्स है? इन्फिनिट. इसमें कितने? इन्फिनिट. तो अगर इसमें हम सारे के सारे कौन सा भी एटम रैंडमली चूज करते हैं, कौन सा भी, तो उसमें जो भी कुछ निगेटिव पार्टिकल है और पॉजिटिव पार्टिकल, यानी नंबर ऑफ प्रोटॉन्स, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, ये इक्वल नंबर में होते ना. तो ये जो मॅटर है इनिशियली न्यूट्रल बिहेव करता है. सुरुवातीला कसा असतो? न्यूट्रल. हे कसं आहे? न्यूट्रल. म्हणजे याच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज इक्वल आहे, याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज इक्वल आहे. चालेल का? याच्यामध्ये 100 प्रोटॉन 100 इलेक्ट्रॉन, याच्यामध्ये आम्ही घेतलं 200 इलेक्ट्रॉन 200 प्रोटॉन. चालेल ना? दोन्ही इक्वलच ना. मग आम्ही काय करतो? तर आम्ही आता करतो जादू. आता बघा, याच्यात तुम्हाला काय दिसतं का? काय दिसत नाही. मी याच्यातून एक कबूतर बाहेर काढतो. गेलं तिकडे? नाही, जाऊ दे. हा बरं ठीक आहे. मकडे तर मकडे. मग आता हे काय? सिल्क क्लॉथ. वेरी गुड. और ये क्या है? ग्लास. इनिशियली बोथ आर न्यूट्रल. मग आम्ही काय करतो? तर हा रॉड याच्यावरती आम्ही घासतो. रबिंग प्रोसेस आहे, फ्रिक्शन म्हणूया आपण त्याला. मग घासल्यानंतर हा रॉड याच्यावर घासल्यानंतर आम्ही एक छोटस काम केलं. समजा आमच्याकडे 2 रॉड आहेत. किती रॉड आहेत? 2 रॉड आहेत. मग कपडे सुद्धा किती आहेत? 2. मग हा रॉड आम्ही या कपड्यावर घासला आणि रॉड बाजूला ठेवला, कपडा बाजूला ठेवला. दुसरा रॉड घेतला, तो परत घासला. मग आता आमच्याकडे हा एक पेन आहे जो की ग्लास रॉड आहे, आणि हा एक दुसरा ग्लास रॉड आहे. आणि मग या दोघांमध्ये रिपल्शन झालं. काय झालं? मग इमॅजिन करा बाळांनो तुम्ही, की याने जे काम केलं त्या सिल्क सोबत दुसऱ्या पण रॉडने तेच काम केलं असेल. मग या दोघांचं नेचर कसं होतं? सेम ना. मग सेम नेचर मध्ये असणारे ऑब्जेक्ट एकमेकांना काय करत होते? रिपेल करत होते. मग त्यावेळेस एक्झॅक्टली काय होतं ते नाही लक्षात आलं. पण ज्यावेळेस तोच एक्सपेरिमेंट विथ द हेल्प ऑफ मॉडर्न ॲटॉमिक थिअरी एक्सप्लेन करते, त्यावेळेस मॉडर्न ॲटॉमिक थिअरी काय सांगते बघा. मॉडर्न ॲटॉमिक थिअरी म्हणते इनिशियली बोथ आर न्यूट्रल. हे सगळ्या गावाला माहित आहे. पण आफ्टर रबिंग प्रोसेस झाल्यानंतर काय होतं? तर रबिंग प्रोसेस झाल्यानंतर काय होतं याच्यासाठी तुम्हाला रबिंग मध्ये काय होतं करावं लागेल ना. तर ज्यावेळेस तुम्ही हा ऑब्जेक्ट याच्यावर घासताना त्यावेळेस सगळ्या जगाला माहित आहे कुठल्याही फ्रिक्शन मध्ये काय होतं. हात घासला काय होतं? व्हेरी गुड बाळांनो, हीट जनरेट होते. काय होते? हीट जनरेट होते. म्हणजे रबिंग प्रोसेस मध्ये किंवा फ्रिक्शन मध्ये काय तयार होतं? हीट तयार होते. मग हीट तयार झाल्यानंतर ती हीट ऍटमच्या आतमध्ये जे इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात ना, ते इलेक्ट्रॉन ती एनर्जी काय करतात? गेन करतात, घेतात. एनर्जी घेतल्यानंतर एनर्जी घेतली ना, तुम्हीच इमॅजिन करा, अचानक तुम्हाला 100 कोटीची लॉटरी लागली. तुम्ही आहे तसंच राहता का? तुमच्यामध्ये एनर्जी येते? येणार ना. बरोबर आहे की नाही? किती कोटी म्हटलं मी? 100 कोटी. 100 त्याने लगेच प्लॅन सुद्धा केला. 100 कोटीचं व्याज किती येईल म्हणताय? म्हणजे तू लगेच म्हणलास की 100 कोटी एकदा आले की पुन्हा मी काम करणार, त्याचं व्याज खात बसणार ना. काय बुद्धी आहे याला? येडं म्हणावं कशा? मला कधी कळत नाही. कसलं डोकं चाललं बघा त्याचं. तुम्ही आता 100 कोटी आल्यानंतर काहीतरी विचार करत असतील, मी एवढ्याची गाडी घेईल, तेवढ्याचं घर बांधेल, असं करेल तसं करेल. बरोबर आहे ना? बायकोला दागिने घेशील, काहीतरी करशील ना. बरोबर आहे ना?
असा विचार चाललोय आणि हे लगेच म्हणतात 100 कोटी बँकेत टाकले. मग इमॅजिन करा, तुम्ही म्हणजे इलेक्ट्रॉन आहे, तुम्हाला प्रत्येकाला 100 कोटी रुपये मिळाले, तर तुम्ही असंच बसाल का तुमच्यात काही चेंजेस होते? पक्का पक्का होगा चेंज. मग आता इमॅजिन करा, तुम्ही इलेक्ट्रॉन आणि तुम्हाला मिळाली एनर्जी, मग तुम्ही आहे त्याच ऑर्बिट मध्ये फिरत राहणार का तिथे काही चेंजेस होतील? मग एनर्जी गेन केल्यानंतर इलेक्ट्रॉन आहे त्या ऑर्बिट मध्ये फिरत नाहीत का? कारण रूलच आहे, त्या ऑर्बिट मध्ये फिरण्यासाठी तुमच्याकडे पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ एनर्जी लागते. तुमची एनर्जी वाढली म्हणजे तुम्ही त्या ऑर्बिट मध्ये फिरू शकाल. तुम्हाला ते ऑर्बिट सोडून वरती जावं लागतं, आणखी वरती आणखी वरती. मग एक कंडिशन अशी येते की जी सगळ्यात आउटर मोस्ट ऑर्बिट आहे, बाजीराव बघितलाय मस्तानी? बाजीराव मस्तानी बघितलाय ना? अगदी तसलेच माझे डोळे आहेत बरं का, बाज की नजर. तुम्ही दोघं डिस्टर्ब आहे बरं का. वॉर्निंग एकदाच, पुन्हा नाही. आणि पुन्हा सगळ्यांना माहित आहे, चुकीला माफी. मुळात तुम्ही बसलेलेच नीट मला दिसत नाही. तर मग एनर्जी वाढल्यानंतर तो इलेक्ट्रॉन तिथंच राहतो, ऑर्बिट बदलत 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 राहतो. मग इमॅजिन करा बाळांनो, हे तुमचं न्यूक्लियस आहे, ही ऑर्बिट ऑर्बिट ऑर्बिट, आणि ही समजा बाहेरची सगळ्यात बाहेरची आउटर मोस्ट ऑर्बिट आहे. इथं इलेक्ट्रॉन आला तरी एनर्जी जास्तच आहे, मग तो त्या बाहेर पडणारच ना. म्हणजेच तो कोणाच्या बाहेर पडणार? ऍटमच्या आतून बाहेर पडतो तो. आणि मग ऍटमच्या बाहेर पडल्यानंतर तो फ्री झाला. काय झाला? आणि तेच इलेक्ट्रॉन रिस्पॉन्सिबल असतात करंट एस्टॅब्लिश करण्यासाठी. आणि मग बाळांनो, बऱ्याचदा एवढी एनर्जी हाय होते की तो इलेक्ट्रॉन या मटेरियलच्याच बाहेर येतो आणि याच्याकडे याच्या डोक्यावर येऊन बसतो. मग आता तुम्ही इमॅजिन असं करा की इकडून इकडे 10 इलेक्ट्रॉन्स आले. मग आता याच्याकडे अगोदर 100 इलेक्ट्रॉन होते आणि याच्याकडे किती इलेक्ट्रॉन होते? 200. याच्याकडे 100 प्रोटॉन्स होते, याच्याकडे 100 प्रोटॉन, तर याच्याकडे 200 प्रोटॉन होते सुरुवातीला. आता याचे किती निघून गेले? 10. म्हणजे बरोबर याच्यावर 10 वाढले ना रे, बरोबर आहे की नाही? मग आता मला सांगा, याचे इलेक्ट्रॉन 10 वाढलेत म्हणजे नक्कीच याच्यावर निगेटिव्ह चार्ज वाढला ना. आणि याचे इलेक्ट्रॉन गेले म्हणजे याच्यावर कुठला चार्ज वाढला? समजतंय का? आणि म्हणून तुम्हाला चार्जेस जे फॉर्म होतात, ते चार्जेस का फॉर्म होतात, तर याचं प्रॉपर आन्सर कोण देतं? मॉडर्न ॲटॉमिक थिअरी देते. लक्षात आलं का? आणि मग ज्यावेळेस हा एक्सपेरिमेंट झाला, आमच्या लक्षात आलं की इलेक्ट्रॉन इथून इकडे जातात, म्हणजेच या ग्लास रॉड वरती येतो पॉझिटिव्ह चार्ज, तर या कपड्यावर कुठला येतो? निगेटिव्ह चार्ज. आणि मग तोच एक्सपेरिमेंट आम्ही पुढे प्रोसीड केला. आणि मग आमच्या लक्षात आलं, ज्यावेळेस आम्ही दोन्ही रॉड जवळ आणले त्यावेळेस एकमेकांना काय करत होते? रिपेल करत होते. ज्यावेळेस दोन्ही क्लोज घेतले ते सुद्धा रिपेल करत होते. आणि मग आमच्या लक्षात आलं, ज्या ज्या ठिकाणी लाईक नेचर असतं, लाईक सारखं सारखं नेचर असतं, ते काय करायला लागतात? रिपेल करायला लागतात. आणि ज्या ज्या ठिकाणी अनलाईक असतं त्या त्या ठिकाणी काय असतं? अट्रॅक्शन असतं. लक्षात आलं आहे का? बरोबर आहे का? ओके, समजलंय का तुम्हाला? ओके, माझं बरोबर आहे का चुकलंय? बरोबर का अरे, माझं चुकलंय? गुड. एवढा प्रामाणिकपणा पाहिजे आपल्याकडे. अगोदर सूचना केली होती ना? ओके. माझ्याकडे लहानपणापासून एक सवय आहे मला, म्हणजे शेतकऱ्यांची लेकरं असल्यानंतर एक फायदा होतो बरं का. आता आम्ही शेतकरी म्हणल्यानंतर कसं होतं, तर लहानपणापासून आजही जनावर असतात शेतकऱ्याकडे. मग साहजिकच लहानपणापासून आमच्याकडे म्हशी भरपूर. आणि मग म्हशी म्हणल्यानंतर एक अशा लाईन मध्ये बांधणार ना आपण, तर त्या मशीनमध्ये काय होतं, एखादी म्हशी अशी असते की ती दुसऱ्या मशीनला मारत असते, माहिती ना तुम्हाला. मग एकच म्हैस ती बाकीच्या मशीनना मारते, तर त्या म्हशीला व्यवस्थित बांधावं लागेल की नाही? म्हणून अशा मारक्या मशीनना वेगळं काढलं जातं.
समझ में आया? ओके. आणि जर एवढं करून पण ती म्हैस ऐकत नसेल तर मग पुन्हा तिच्या नाकात हे टाकलं जातं, येसन असते, पुन्हा पायात पण बांधलं जातं. ओके, चलो मग कळालं? तो लाइक में क्या होता है? रिपल्शन. और अनलाइक में, हाँ, तो सपोज अभी मैंने आप लोगों को बोला प्रोटॉन, बोला क्या बोला? प्रोटॉन. तो फिर इनको क्या बोलना पड़ेगा? इलेक्ट्रॉन. नेचर अलग होता है ना, प्रोटॉन और इलेक्ट्रॉन, बराबर आहे ना? मग प्रोटॉन प्रोटॉन मध्ये काय असणार? रिपल्शन. इलेक्ट्रॉन मध्ये काय असणार? पण प्रोटॉन इलेक्ट्रॉन मध्ये काय असणार? बराबर है ना? तो शादी हमेशा किसकी होती है? लड़का और लड़की की, बराबर ना? आप कभी शादी में गए, वहां पे दो लड़के ही थे? नहीं ना? आप ऐसी शादी में गए जहां पे दो लड़कियां शादी में थी? पता है क्यों? क्योंकि इसका आंसर क्या है? हमारा नेचर. नेचर का फंडामेंटल क्या है? एटम्स. और एटम्स के अंदर क्या है? चार्जेस. और चार्जेस क्या करते हैं? तो हमें पता है लाइक चार्जेस में हमेशा क्या होता है? रिपल्शन. लाइक में क्या होता है? रिपल्शन. और उसी चार्जेस से हम बने ना, त्याच्यापासूनच आपण बनलो. मग ते त्या प्रॉपर्टी आपल्यामध्ये असणारच ना, बरोबर आहे की नाही? मग त्या जर प्रॉपर्टी आपल्यामध्ये असतील तर आपल्यावरून लक्षात घ्यायचं की अट्रॅक्शन कशामध्ये असतं आणि रिपल्शन कशामध्ये असतं. दोन मुली नेहमी एकमेकांना भांडतीलच ना. समजते मी काय म्हणतो? मग इतका सुंदर नेचर आहे, पार ऍटॉमिक लेवल पासून, मायक्रो लेवल पासून मॅक्रो लेवल पर्यंत सगळं किती सुंदर आहे बघा. मग तुम्ही त्या ऍटमच्या आतमध्ये जरी गेलात ना तुम्हाला, तर तुम्हाला तेच भेटणार आहे. मग तुम्ही मला सांगा, मग आपण ते 8वीला 9वीला कुठे ऐकलेलं असतं की जर एक पॉझिटिव्ह चार्ज असेल आणि दुसरा पण पॉझिटिव्ह चार्ज असेल तर यांच्यामध्ये काय असेल? तर आता दोन्ही मुलंच घ्या, बरोबर आहे की नाही? तर रिपल्शनच होईल ना. मग काही लोक म्हणतात मग एक निगेटिव्ह आणि दुसरा पण निगेटिव्ह असेल, मग हे डोकं लावतात तर इकडे पॉझिटिव्ह रिपल्शन, मग निगेटिव्ह अट्रॅक्शन. तसं असतं का? तर इथं सुद्धा काय असेल? रिपल्शनच असेल, बरोबर आहे की नाही? मग अट्रॅक्शन साठी तुम्हाला काय करावं लागेल? तर याच्यातला एक प्रोटॉन आणि याच्यातला एक इलेक्ट्रॉन हे एकत्र आणावं लागतील. मग मात्र काय होणार तुमचं? अट्रॅक्शन. आणि लक्षात ठेवा बाळांनो, आपण ज्याच्यापासून बनलो आपल्या बॉडीमध्ये सुद्धा एन नंबर ऑफ ऍटमच ना. मग ऍटमच्या आतमध्ये परत काय? एन नंबर ऑफ चार्जेसच ना. मग त्या ऍटमच्या आतमध्येच जर सेम मध्ये अट्रॅक्शन नाही तर वरच्या लेवलला कुठून येणार? बरोबर आहे की नाही? येस और नो? मग तेवढ्या बेसिक लेवल पासून आपल्याला समजायला हवं. मग इथं साधी सोपी. मग याच्या प्रॉपर्टी सांगतात लोक. देर इज अ फोर्स ऑफ रिपल्शन बिटवीन लाईक चार्जेस. लाईक चार्ज असतो सेम चार्जेस. मग पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह रिपलच करतील ना, आणि निगेटिव्ह पॉझिटिव्ह असतील तर अट्रॅक्ट करतील. हे आम्ही लहानपणी शिकलेलो असतो, बरोबर आहे ना? मग हे एवढं सगळं समजलेलं आहे का? तर मला सांगा, इलेक्ट्रोस्टॅटिक्स मीन्स स्टडी ऑफ चार्जेस विच आर ऍट रेस्ट पोझिशन, बरोबर आहे ना? म्हणजे अगोदर काय स्टडी करायचं आहे? चार्ज. मग चार्जचे फंडामेंटल टाइप्स किती आहेत? 2. मग सगळ्यात छोटा जो चार्ज आतापर्यंत सापडलेला आहे आपल्याला नेचरमध्ये, त्याला नाव दिलं आम्ही इलेक्ट्रॉन. काय नाव दिलं? हाँ, तो सबसे छोटा चार्ज जो हमें पता है उसका नाम क्या है? इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन. आणि याला तुम्ही निगेटिव्ह म्हटलात, काय म्हटलात? आणि याची व्हॅल्यू -1.6 इंटू 10⁻⁻⁹ बराबर है कि नहीं? तो सबसे छोटा जो पॉजिटिव चार्ज होता है वो क्या है? प्रोटॉन. इसका नेचर तो ऑब्वियसली वैल्यू भी 1.6 इंटू 10⁻⁻⁹ कोण डोके लाव इकडे माइनस आणि इकडे प्लस, हम तो धरून त्याला. समझ में आया? ओके. लेकिन दोनों का मैग्नीट्यूड कितना होता है? तो वो होता है 1.6 इंटू 10⁻⁻⁹ बराबर है ना? तो अगर दो इलेक्ट्रॉन एक साथ आते हैं तो क्या होने वाला है? रिपल्शन. 2 प्रोटॉन साथ में आएंगे तो भी क्या होने वाला है? रिपल्शन. लेकिन जब एक प्रोटॉन और एक इलेक्ट्रॉन आएगा तो क्या होगा? अट्रैक्शन. बराबर है कि नहीं?
आणि मग दोन्हीच्या दोन्ही एकमेकांमध्ये कंबाईन झाले, एकत्र चालले, कारण अट्रॅक्शन आहे म्हणजे जवळ ओढणार, आणि मग ते एक जर झाले तर मग त्याला म्हणायचं न्यूट्रल ऑब्जेक्ट. काय म्हणायचं त्याला? समज में आ गया ये? पक्का आ गया? मग ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर कळाल्या आहेत का? एकदम बेसिक मध्ये कळालं. जर हे खरंच तुम्हाला प्रत्येक छोटी छोटी गोष्ट कळाली असेल ठीक आहे, तर मग आता आपण एक काम करूया, पटकन मी तुम्हाला 5 मिनिटाचा वेळ देतो, एकदा तुम्ही नोट्स पटकन बघून घ्यायचे आहेत. जे झालेलं आहे तेवढं सगळं. मागे एक मांजर आलेले, कुणी घाबरायची गरज नाही, वाघ नाही येतो. आता विनाकारण काही लोक इतकं घाबरतात की अटॅकच यायचं बाकी असतं. म्हणून मी अगोदर सांगितलं, तिकडे बसले सुद्धा तसलेच भित्रे सगळे. अरे उसके अंदर क्या है यार? हे मंगे ये, तिला डिस्टर्ब नाही करायचं. मला आज माहित झालं किती सेफ जागा शिरली तिने. क्या जल्दी अरे 11:15 ते 12:30 पावणे 1 पर्यंत असतं. ओके ए देखा आपने, सोपं आहे ना ते सगळं. आणि हो मी परत एकदा सांगतो, लँग्वेज खूप सोपी आहे ती. तुला मध्ये एकदा आपली चर्चा झाली होती, तू XYZ बुक हे असं तसं केलं म्हटलं, तू नोट्स वाचत नव्हतास. अरे बोललो होतो का नाही आपण इथं? आता तर वाचतो का नाही? किती सुंदर भाषेत आहे रे. बरं या बुकच्या अगोदर मी कमीत कमी 10 पुस्तकं वाचून पुन्हा ठरवलं ना इतकं बेस्ट बुक आहे म्हणून. A to Z लेवलचं आहे, किती सुंदर पुस्तक आहे. आणि मला असं वाटतं आपण ना
कमीत कमी आपल्या मनाचा मोठेपणा एवढा असला पाहिजे की जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणता आपल्याला आलं पाहिजे. जो अच्छा है ना उसको अच्छा बोलना चाहिए की नाही. आणि मी तर बोलतो इतकं सुंदर आहे. बरं त्या काय माझ्या आहेत का? माझ्या आहेत म्हणून मी भारी आहे म्हणतो असा विषय नाहीये. इतक्या चांगल्या शिक्षकाच्या आहेत असो. क्या हा क्लास संपलाय नाही तू नोट्स काढून बस की बस किती डिस्टर्ब करते रे. तो चलो अभी और एक छोटी सी चीज पढ़नी है हमें. 10 मिनिट है अपने पास. हे बाळांनो मी तुम्हाला अगोदरच सांगितलंय ज्या दिवशी होतं मी 5 मिनिट लवकर पण सोडतो तुम्ही आणि आपण मोठे झालो आता. तर आता बाळांनो आपण पुढे आणखी फक्त 5 मिनिट वेळ देणार त्याच्यापेक्षा जास्त नाही. मग आता मला सांगा आपला विषय काय चालू होता तर करंट इलेक्ट्रिसिटी और इलेक्ट्रिसिटी. यस और नो. और उसका आंसर कौन दे रहा है हमें? मॉडर्न एटॉमिक थियरी. बराबर आहे की नाही. तर मला सांगा हा जर एक बल्ब असेल हा काय असेल? बल्ब. और सपोज ये अपनी क्या है? बैटरी. तो आता मला सांगा ती इथं परत गोंधळ आहे पॉझिटिव्ह खरा खोटा वगैरे वगैरे काय कसं ना पण या वायर मधून करंट फ्लो होणार ना. तो खरा कसा खोटा कसा कन्वेंशनल क्या एक्चुअल क्या वो बाद में पढ़ेंगे. मग हा करंट फ्लो होणार ना. तो करंट का मतलब क्या है? चार्ज फ्लो. बराबर है की नाही. मग बाळांनो चार्ज फ्लो साठी आता इकडे बघा ही वायर असेल ना रे एवढी. ये क्या है? वायर यानी कंडक्टर यानी वन टाइप ऑफ मटेरियल. मग बाळांनो हे जे मटेरियल्स आहेत या मटेरियलचं क्लासिफिकेशन आम्ही करतो. मटेरियलचं काय करतो? क्लासिफिकेशन. इसमें हम क्या करते देखो क्लासिफिकेशन ऑफ मटेरियल्स ऑन the basis of charge flowing property. आपण आता याचं थोडस टायटल बदललं मुद्दा. आता मला एक सांगा रे बाळा की आता इथं ही वायर जी आहे आम्ही ॲल्युमिनियमची ठेवली. कशाची ठेवली? ॲल्युमिनियम आम्ही इथं ठेवलं. आता ही वायर आहे ॲल्युमिनियमची. तर तुम्हा सगळ्यांना माहित आहे करंट फ्लो होणं म्हणजे ऍक्च्युअल मध्ये करंट इस्टॅब्लिश होणं म्हणजे त्याच्यातून चार्ज फ्लो होणं. आणि मग तुमच्याकडे जे काही मटेरियल्स आहेत त्यांना तुम्ही 2 नावं दिलेली असतात. तर त्याच्यातला एक प्रकार असतो त्याला तुम्ही म्हणता कंडक्टर्स. काय म्हणता तुम्ही त्याला? कंडक्टर्स. तर दुसऱ्याला काय म्हणत असता? इन्सुलेटर्स. बराबर आहे की नाही. मग मला सांगा तुम्ही 10वीला हे सगळं केलेलं असतं. कंडक्टर सबको पता होता है इन्सुलेटर सबको. तर मला एक सांगा तुम्ही जर म्हटलात की प्लास्टिक काय म्हटलं तुम्ही? तो प्लास्टिक की वायर होती है एक्चुअल में कॉपर एल्युमिनियम की वायर होते उसके ऊपर प्लास्टिक लगाते हैं. का बरं? कारण त्या वायर मध्ये काय असतो? करंट. आणि जर आपण त्याला डायरेक्ट हात लावला तर आपल्या पण बॉडी जाणार ना. मग ते मध्ये एक काम करतो इन्सुलेटिव्ह मटेरियल. कसं? तर त्याच्यातला जो चार्ज आहे तो आपल्या बॉडीकडे येऊ देत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल कुकर माहिती आहे? कुकर किंवा तुमचा तो तवा असतो फ्राय करायचा. मग मला सांगा कुकरचं जे हँडल असतं त्याला आपण ज्या ठिकाणी पकडतो तिथं कुकरचं मटेरियल असतं का वेगळं मटेरियल असतं? हा, कारण कुकर गरम असतो आणि त्याची हीट आपल्या बॉडीमध्ये येऊ नये आपल्याला चटका बसू नये म्हणून त्याच्यावरती मटेरियल वेगळं लावलेलं असतं की नाही. म्हणजे याचा अर्थ बाळांनो तुम्हाला इथं हे कळालं पाहिजे की चार्जच्या फ्लोच्या बेसिक वरती आम्ही मटेरियल 2 प्रकारचे असतात. ऍक्च्युअल मध्ये कंडक्टर, इन्सुलेटर्स आणि सेमी कंडक्टर पण एक असतं पण तिथं आपल्याला इथं नको आहे ते पुढे बघूया आपण. मग कंडक्टर्स म्हणजे काय असतात माहिती आहे तुम्हाला? तर दोज मटेरियल्स
दोज मटेरियल्स विच कॅरी चार्ज, बरोबर आहे की नाही, किंवा दोज मटेरियल्स थ्रू विच चार्ज कॅन बी इझिली फ्लो, त्या मटेरियल मधून चार्ज काय होऊ शकतो, फ्लो होऊ शकतो, पुढे जाऊ शकतो, त्यांना आपण काय म्हणत असतो, कंडक्टर्स. आणि ज्याच्यामधून चार्ज फ्लो होत नाही, दोज मटेरियल्स थ्रू विच चार्ज कॅनॉट फ्लो, दोज आर नोन ॲज इन्सुलेटर्स. म्हणजे याचा अर्थ जर याच्यामधून चार्ज जर पुढे जाऊ शकला, आता तुम्हीच मला सांगा, एक साधा सोपा माझा क्वेश्चन आहे, तुम्ही घरामध्ये टेस्टर कधी पाहिले, टेस्टर स्क्रू ड्रायव्हर जो भी कुछ आपके पास, मग टेस्टर म्हटल्यानंतर तुम्ही पाहिलं असेल टेस्टिंग करायचं काम असतं त्याचं, मग पुढे त्याचं जे कनेक्टर असतं ते कंडक्टिव्ह असतं, पण ज्या ठिकाणी तुम्ही पकडता ते इन्सुलेटिव्ह असतं ना, बरोबर आहे की नाही. समजा आपण असं म्हणूया की चुकून आपल्यापैकी कोणाला तरी इथे एखादा छोटासा शॉक लागला, समजा इलाज, मग तुम्ही ऍड मध्ये पिक्चर मध्ये पाहिलेलं असतं की समजा इथं असा शॉक लागला तर तो माणूस डान्स करत असतो ना, बरं, पण त्याचा तर हात तिथं पकडून ठेवला, त्या शॉकमुळे तो सोडत नाही, समजा मोठा शॉक असेल तर तो सोडत नाही, आणि हात असा करतो, तो माणूस हालतोय समजा. मग त्या केसमध्ये तुम्ही काय करणार, जाऊन तुम्ही त्याला ओढणार, तुम्ही त्याला ढकलणार, तुम्ही त्याला मिठी मारणार का, एक लाकूड घेणार, लाकूड पण ते वाळलेलं असायला पाहिजे, बरोबर ना, ते लाकूड घेणार आणि तुम्ही त्याच्या हातावर मग असं बऱ्यापैकी मारायचं की हात सुटला पाहिजे, ना तर हातच मोडून काढा. तुम्ही काय करणार मला सांगा बरं, लाकूड घ्यायचं आणि बऱ्यापैकी असं त्याला असं मारायचं की तो हात निसटला पाहिजे, बरोबर आहे ना. इमॅजिन करा जर तुम्ही जाऊन त्याला ओढायला लागला तर, मग मला सांगा, हा मुद्दा तोच आहे की जर तुम्ही लाकूड मारलं तर त्याच्या हातावरती बसल्यानंतर त्याच्या हातामधून त्या लाकडामध्ये चार्ज येणार नाही ना. म्हणजे आपण असं म्हणूया, वुड मटेरियल्स और यू कॅन से वुड दॅट इज द इन्सुलेटिव्ह मटेरियल म्हणलं तर चालेल ना. मग प्लास्टिक आहे, रबर आहे, ग्लास आहे, मायका आहे, वुड आहे, हे सगळे मटेरियल कसे आहेत, इन्सुलेटिव्ह मटेरियल्स आहेत. लक्षात राहील का. मग याच्यामधून चार्जेस फ्लो होत, मग हे सगळं सुद्धा आम्ही चारच्या बेसिक प्रॉपर्टीवरूनच क्लासिफिकेशन केलं ना. मग बऱ्यापैकी आजच्या बेसिक लेक्चर मध्ये चारचं नॉलेज आलंय, आणखी खूप पुढे जायचंय, खूप पुढे, पण कमीत कमी या एका लेक्चर मध्ये बऱ्यापैकी चार्ज समजलाय. मग राहिलेले अनालिसिस आपण उद्याच्या लेक्चर मध्ये करूया.